जिंतूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू. शहरात भीती व संताप. नगरपालिकेविरोधात नागरिकांचा उद्रेक. जिंतूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 9 महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जिंतूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी कुरेशी मोहल्ला परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने 4 लहान बालकांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 महिन्याची जुनेसा तौफिक कुरेशी हिला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. परभणीतील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने नागरिक भावनिक झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असूनही नगरपालिकेने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गमवावा लागला अशी तीव्र भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम तात्काळ राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात एक दुःखद घटना अशी घडली आहे की मागील 21 तारखेला मागच्या महिन्यामध्ये कुरेशी मोहल्ला परिसरामध्ये भटक्या कुत्र्याने एका 9 महिन्याच्या चिमुकली जुनेशा तौफिक कुरेशी या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं आज तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या घटनेचा आम्ही पहिल्यांदा नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून हे भटक्या कुत्र्यांवर योग्य ती कडक कारवाई करून किंवा अशा कुत्र्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेने पुढे यावे. अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाकडून या संपूर्ण घटनेची आणि या संपूर्ण जे कुत्र्यांमुळे झालेला आहे अवदोष आहे हे थांबवण्यासाठी योग्य ते आम्ही मार्ग अवलंबून करणार आहोत आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी नगरपालिकेला भाग पाडणार आहोत. तसेच नगरपालिकेने या लक्षावर गंभीर लक्ष दिले नसले तर आम्ही जनआंदोलनसुद्धा करण्यास मागं पुढं बघणार नाही. तरी माझी नगरपालिका प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा उपाययोजना करून त्यांना लवकरात लवकर आळा घालण्याचा प्रयत्न करावा.